मी नेहमीच स्वतःला एक प्रश्न विचारत असतो की गाव कशासाठी सोडलंय. माजलगाव कशासाठी सोडलंय? फक्त पैसे कमवण्यासाठी नाही. मग ते गावात राहून बंगला आहे माझा, तिकडे कमवले असते ना पैसे. नाही, यासाठी गाव सोडलंय. मी 1000ची नोट चित्रपटासाठी सोडलं, रंगपतंगा, श्यामची आई, इडक, घबाडकुंड, आल्याड पाल्याड ह्याच्यासाठी गाव सोडलं. मी सखाराम बाइंडर करण्यासाठी गाव सोडलं. मी असामी व्यक्ती आणि वल्ली करण्यासाठी, वराड निघाल लंडनला सारखी कलाकृती करण्यासाठी मी गाव सोडले. आणि मला माझ्या आयुष्यामध्ये समाधान हे फर्स्ट प्रायोरिटीवर आहे. माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली की चांगल्या कामाच्या आणि चांगल्या माणसाच्या मागे धाव, पैसा तुझ्या मागे धावेल. तू पैशाच्या मागे धावलास तर तुझी फरफट होईल, दमछाक होईल. तू चांगल्या कामाच्या आणि चांगल्या माणसाच्या मागे धाव, पैसा ऑटोमॅटिक. त्याच्यानंतर माझी एक फिलॉसॉफी अशी झाली, साला मी काम असं करेल ना की पैशाला वाटलं पाहिजे मला ह्याच्या वॉलेटमध्ये राहायचं आहे, ह्या प्रामाणिक माणसाच्या वॉलेटमध्ये मला राहायचं, मी काम असं करेल. त्याच्यामुळे ऑलवेज मला काम, समाधान ह्याच्यासाठी मी धडपडणारा माणूस आहे. पैसा, प्रसिद्धी येते जाते, पैसा येतो जातो परत येतो, प्रसिद्धी येते जाते परत येते, नाव गेलं की परत येत नाही. त्याच्यामुळे त्याला जपायचं, हे माझ्या वडिलांनी सांगितलं. वडिलांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि खरंच अशा या गोष्टीमधून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की खरंच छोट्या छोट्या गोष्टी आहेत या आपण सहज म्हणतो पण त्या किती फॉलो करतो किंवा त्या किती डोक्यात ठेवतो, आत्मसात करतो की खरंच आपण कशासाठी पळतोय, आपण कामासाठी पळलं पाहिजे, पैशासाठी नाही. ही खरंच मोठी गोष्ट आहे. माझे वडील प्राध्यापक होते आणि महाभारतावर, रामायणावर खूप अभ्यास होता आणि खूप मोठे वक्ते होते. म्हणजे माझी आईसुद्धा उत्तम वक्ता आहे आणि वडीलही उत्तम वक्ते होते. वडील नाही आहेत आता, पण दोघंही मराठीचे प्राध्यापक. त्याच्यामुळे आमच्या घरी साहित्यिकांची ये-जा होती. म्हणजे गोनी दांडेकर, मधु मंगेश कर्णिक, बाबासाहेब पुरंदरे, कोण कोण येऊन गेलेत आमच्या घरी. मोठमोठे कवी येऊन गेलेत, मंगेश पाडगावकर येऊन गेलेत. तर त्यांना मी लहानपणापासून ऐकतोय आणि त्याच्यामुळे एक विचारधारा आपली तयार होते, जगणं तयार होते की नाही, मला अशा पद्धतीनं जगायचं आहे. माझे वडील व्याख्यानामध्ये म्हणायचे की दुःख सांगावं आतल्या आत, मनातल्या मनात, बायकोच्या कानात. बाहेर पडताना माणसाने हसत हसत नमस्कार झेलावे, हसत हसत सामोरं जावं. गेल्यानंतर 4 माणसं म्हटली पाहिजेत की अरे काय माणूस होता. सो हे मला असं वाटतं की ही जगण्याची फिलॉसॉफी आणि ती नंतर तुमच्या जगण्यातून सुद्धा स्वतःची एक फिलॉसॉफी तयार होते. पुस्तकं वाचावीच, माणसाने पुस्तकं वाचावी. मी सुद्धा वाचतो, मी अपडेट आहे पुस्तकांच्या बाबतीमध्ये. पण त्या पलीकडे पुस्तक मिटून माणसं वाचता आली की जगणं सुलभ होतं. दादा कधी असं आई वडील सगळे शिक्षकांचे प्राध्यापक वगैरे होते, कधी तुला असं वाटलं की आपण पण म्हणलं पाहिजे होतं प्राध्यापक किंवा मला आधी ॲक्टर व्हायचं नव्हतंच. मला डोक्यात नव्हतं की लहानपणा मला ॲक्टर व्हायचं. ग्रॅज्युएशनपर्यंत ठरलं नव्हतं माझं, मला आयुष्यात काय करायचं आहे, अच्छा की काय करणार आहे मी. मला नाटकाचा प्राध्यापक व्हायचं होतं, म्हणून मी ग्रॅज्युएशन नाटकामध्ये केलं, अच्छा पोस्ट ग्रॅज्युएशन नाटकामध्ये केलं. पण नंतर सगळी जे मित्र भेटतात ना आपल्याला असे की अरे यार चल जाऊ मुंबईत नशीब आजमावायला, आणि त्या फ्लोमध्ये मी आलो आहे. खरं तर मुंबईला यायचं असं काही मनात नव्हतं. माझ्या नातेवाईक कोणीच नाही आहे मुंबईत माझं. आम्ही समुद्र बघितला नव्हता. मी आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन मी समुद्र बघितला. मी कधीच मुंबईला आलो नव्हतो. त्याच्यामुळे माझ्यासाठी मुंबई ही अथांग होती आणि आजही आहे. जेवढी माणसं, लोकल ट्रेन, वेस्टर्न लाईन म्हणजे काय, ईस्टर्न लाईन म्हणजे काय, हार्बर लाईन म्हणजे काय, काही माहीत नव्हतं मला. त्याच्यामुळे मला मुंबईनी खूप शिकवलं, खूप दिलं मला. आणि मी नेहमी म्हणतो इंटरव्ह्यूमध्ये की मुंबईचा स्वभाव समुद्रासारखा आहे. पहिल्यांदा मुंबई तुम्हाला बाहेर फेकते, बाहेरून आलेल्या माणसाला. मग तुम्ही परत एकदा बाहेर फेकते, परत बाहेर फेकते, अशी कंडिशन तयार करते. पण तुम्ही त्याला फाईट करत करत गेलात ना की मग आतमध्ये जाता समुद्रात, आणि मग मुंबई तुम्हाला आत्मसात करते, आतमध्ये घेते, खेचून घेते. मग भरती आली, ओहोटी आली तरी तुम्ही किनाऱ्यावर येत नाही, तुम्ही आतमध्ये जाता. सो कट्टू मूवीकडे येऊया दादा. या प्रवचनाचा चेक मला मिळाला तर मला खूप आनंद होईल. नक्की तो चेक तुमचा रेडी आहे. दादा तुझ्याकडे येईन. वा, हे जे प्रेम आहे ना, म्हणजे काय, त्या प्रेमाला कोणाची नजरच नको लागली. तुला माहिती आमचा एक फोटो खूप चांगलाच व्हायरल झाला. पहिल्याच दिवशी सगळं आतमध्ये सेटवर सगळं काय काय चालू होतं, फ्लोर मस्त की लागत होता वगैरे, आणि म्हटलं चलो यार घवाडकुंटचा आपला सेट आहे, मस्त एवढा उभारलेला सेट आहे.
पण सगळं आतमध्ये चालू होतं, मग आम्ही बाहेर बसलो की बघत सगळं ते. बरं बाहेर कसं बसलो तर त्या तिकडे तेव्हा सगळं अस्ताव्यस्त होतं. एक खुर्ची होती, संदीप जाऊन त्या खुर्चीवर बसला आणि अरे देवाला खुर्ची आहे ना, म्हटलं कशाला, मी जाऊन त्याच्या मांडीवर बसलो. सो आमचा तो फोटो एवढा मस्त की व्हायरल झाला. सो आमचं ते बॉन्डिंग आहे ते फार ह्या काळ्या तीट सारखं कधी जाणार नाही. कधीच जाणार नाही. आणि मग मी ऑर्थोपेडिक सर्जनला फोन करून मग मी पायाची ट्रीटमेंट treatment वगैरे घेतली, treatment वगैरे घेतली. फक्त एकच मगाच्या Yes, इंटरव्ह्यू yes, मधलंच मी इथे बोलतो कारण व्हिडिओ आहे की मी जे लालसा आणि पैसाबद्दल बोलतो तर पैसा की माणूस त्याच्या मागे धावतो आणि त्याच्या मागे माणसं मागे टाकतोय की माणसांचा कॉग्निजन्स घेत नाही की नातेवाईक हे ते म्हणजे अर्ध्या एकरावरनं किंवा 1 इंचावरनं भाऊ एकमेकांना कुऱ्हाडीने मारायला अशा घटना खून आहेत खराबे वगैरे भारतामध्ये. होतात, right. म्हणून माझी एक मी जेव्हा सत्याचे प्रयोग वाचतो महात्मा गांधींचं आणि मी ते काही काही वेळानंतर वाचतो म्हणजे 2-3 वर्षानंतर पुन्हा एकदा सत्याचे प्रयोग वाचतो मी आणि ते आपण वाचलं पाहिजे. तर त्यातून माझं एक वाक्य असं तयार झालं की ज्या माणसाला पैशांचा हव्यास नव्हता, जो राष्ट्रासाठी झगडला, देशासाठी आणि ज्यांनी लाखो माणसांना एकत्र आणलं आणि जो पैशाच्या हव्यासामागे नव्हता, पैशाच्या मागे नव्हता, तोच माणूस आज नोटेवर आहे. ऍक्च्युली त्यांचं नाव महात्मा गांधी. सो हे आपण कायम लक्षात ठेवलं लक्षात पाहिजे. ठेवलं पाहिजे.